एक महत्त्वाची बातमी, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर दिली जात असल्याचं पाहायला मिळतंय। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली आहे, तर कथित ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। दरम्यान या प्रकरणात मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर लक्ष्मण हाकेंनी हे स्पष्टीकरण दिलं। बोला ना। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। काय देताय मानधन सांगा। नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय, तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला। मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल। नाही राहू द्या, मी तिकडचा क्रूज परिसरात आलो का आपण भेटू। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते। तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही साले, आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो। जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। हा, तो माणूस पैशाची ऑफर करत होता। आणि बघा, मी OBC लढण्यासाठी रात्रंदिवस फिरतोय। मला 5,000 रुपयेपासून 1,000 रुपयेपासून काही लोक मदत करतात, आणि तो पहिल्यांदा जय मल्हार बोलला, आणि मी अकलूजचा आहे, म्हणजे असं त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची, तुमचा गुगल पे फोन पे पाठवा। मी म्हटलं बाबा माझ्याकडे तसं काही नाही, तुम्हाला भेटल्यावर दे। तर तो परत म्हणाला की दुसरा कोणाचा असेल तर द्या। मग मी त्या ड्रायव्हरकडे फोन दिला आणि त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि व्हायरल केलं। ह्यात जर काय माझा गुन्हा असेल तर मला अटक करा, मला जेलमध्ये टाका। मी काही गुन्हा केला असेल, त्यानं काही पैसे दिले असतील किंवा मी काही लाचखोरी केली असेल, मला जेलमध्ये टाकावं। मी OBCचं आंदोलन लढतोय, OBCचं रात्रंदिवस मी प्रवास करतोय, एवढे मोठमोठे मेळावे रॅलीज यांना मी रोज माझा जवळजवळ 700-800 किलोमीटरचा प्रवास आहे। हे बघा, मला बदनाम करणे याच्या व्यतिरिक्त या क्लिपमध्ये दुसरं काही नाही।